आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. आपण रोजच्या धावपळीत आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. पण कधी विचार केलाय का, जर उद्या आपण नसू तर आपल्या कुटुंबाचं काय होईल? आजच्या काळात रक्ताची नाती सुद्धा मागे फिरतात. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कोण कोणाला बघतं हा मोठा प्रश्न असतो. पण अशावेळी तुमचा खरा आधार बनून उभी राहते ती म्हणजे LIC, भारतीय आयुर्विमा महामंडळ. अनेक लोक म्हणतात की अहो, अशा खूप स्कीम येतात आणि जातात. पण एक लक्षात घ्या, LIC ही कोणतीही खासगी किंवा फसवी स्कीम नाही. हा केंद्र सरकारचा म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रकल्प आहे. 1 सप्टेंबर 1956 सालापासून म्हणजेच गेल्या 70 वर्षांपासून LIC करोडो भारतीयांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. आजपर्यंत LICने एकालाही फसवलेलं नाही. ज्यांनी पॉलिसी काढली त्या 100% लोकांना त्यांचे हक्क आणि पैशांची रिकव्हरी मिळालेली आहे. विचार करा, आज तुमच्या मुलाला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर लाखो रुपये लागतात. LICच्या माध्यमातून अशा अनेक मुलांनी आपलं फ्युचर ब्राईट केलंय. ज्या वडिलांनी आजपासून 10-15 वर्षांपूर्वी थोडे थोडे पैसे वाचवले, त्यांची मुलं आज मोठे डॉक्टर, वकील आणि यशस्वी बिझनेसमॅन बनले आहेत. मंडळी, एक विचार करा, आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, हजारो रुपये खर्च करतो. मुलांना चॉकलेट, खाऊ आणि खेळण्यांसाठी दिवसाला 100-200 रुपये सहज देतो. पण जेव्हा प्रश्न आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा येतो तेव्हा आपण म्हणतो, बघू नंतर. महिन्यात 2 ते 3 हजार रुपये वाचवणं आपल्यासाठी खरंच कठीण आहे का? हा खर्च नाही, तर ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाची आणि तुमच्या पत्नीच्या सुरक्षिततेची गुंतवणूक आहे. दुर्दैवाने उद्या काही अघटित घडलं तर लोक 2 दिवस हळहळ व्यक्त करतील, पण तिसऱ्या दिवशी तुमच्या मुलांच्या शाळेची फी किंवा घराचं रेशन कोणी भरणार नाही. तेव्हा LICचा तो चेक तुमच्या कुटुंबाला सन्मानाने जगण्याचं बळ देईल. म्हणूनच विचार सोडा आणि आजच आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा. कारण LIC म्हणजे केवळ विमा नाही, तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारा एक हक्काचा सदस्य आहे. LIC, जीवनासोबतही आणि जीवनानंतरही.